नदीच्या किनारी भागात अचानक एखादा मोठा कारखाना सुरू झाला, तर त्या नदीचे काय होईल? किंवा अन्न साखळीमधील भक्षकांची संख्या सतत वाढतच गेली, तर काय होईल? हे बदल फक्त एकाच ठिकाणापुरते मर्यादित राहत नाहीत. ते संपूर्ण पर्यावरणावर परिणाम करतात. म्हणूनच आपल्याला पर्यावरण संवर्धनाबद्दल बोलणे आवश्यक आहे. त्याआधी पर्यावरणावर नक्की कशाचा परिणाम होतो, हे पाहूया. पर्यावरणावर परिणाम करणारे 2 प्रकारचे घटक असतात. नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटक म्हणजे अशा घटना ज्या मानवी नियंत्रणाशिवाय घडतात. उदाहरणार्थ भूकंप. मानवनिर्मित घटक हे मानवी कृतींमुळे घडून येतात. ज्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जंगलतोड, म्हणजेच मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करणं. जेव्हा नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित दूषित घटक एकत्र येऊन पर्यावरणास हानी पोहोचवतात, तेव्हा ते निसर्गाच्या विविध घटकांमध्ये असमतोल निर्माण करतात. तो असमतोल शेवटी सजीव किंवा जैविक घटकांच्या अस्तित्वावरच परिणाम करतो. तर मग पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण झाले, की आपण त्याला प्रदूषण म्हणतो. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, जर हवा, पाणी किंवा जमीन यांच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असे बदल घडून आले, जे मानव आणि इतर सजीवांसाठी घातक ठरतील, तर त्याला पर्यावरणीय प्रदूषण म्हणतात. आजच्या काळात प्रदूषण का वाढत आहे? याची अनेक कारणे आहेत. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर म्हणजेच निसर्गाची लूट करणं, जंगलतोड आणि अनियोजित नागरिकीकरण म्हणजेच झाडे तोडून सिमेंटची जंगलं उभी करणं. या सर्व कारणांमुळे प्रदूषणाची पातळी वाढते आणि पृथ्वीच्या यंत्रणेवर ताण येतो. प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ती आपल्या सभोवताली अनेक रूपात दिसून येते. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूप्रदूषण, औष्णिक प्रदूषण या सर्व प्रकारांचा विपरीत परिणाम हा प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वावर होत असतो. यामुळेच पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. आपल्या पर्यावरणाचे विविध भाग कशामुळे प्रदूषित होतात, हे थोडे सविस्तर पाहूया. हवा प्रदूषणाबाबत बोलायचं झालं तर त्यातील घटकांमध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स म्हणजेच हायड्रोजन आणि कार्बनचे संयुग यांचा समावेश असतो. तसेच सल्फरचे ऑक्साईड्स, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि हायड्रोजन सल्फाईड यांसारखे वायू देखील असतात. पर्यावरणात काही घन घटक देखील असतात, जसे की धूळ, राख, कार्बन, वाहनातून बाहेर पडणारे शिसे आणि ॲस्बेस्टॉस. जलप्रदूषणासाठी औद्योगिक प्रदूषके, पाण्यात टाकलेला घरगुती कचरा, नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने आणि शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके हे महत्त्वाचे स्रोत आहेत. आणि भूप्रदूषणाचे जे परिणाम आपल्याला दिसतात, त्यात जमिनीची धूप होणं, वनस्पती आणि पिकांची वाढ खुंटणं आणि जमिनीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण कमी होणं यांचा समावेश असतो. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडू शकतो, की प्रदूषण नियंत्रण इतके का महत्त्वाचे आहे? कारण प्रदूषणावर मात करणे हा पर्यावरण संवर्धनाचा मुख्य भाग आहे. तर मग पर्यावरण संवर्धन का गरजेचं आहे? निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि नैसर्गिक तसेच मानवनिर्मित अशा दोन्ही समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला संवर्धनाची गरज आहे. पण यामध्ये एक आव्हान आहे. अनेक लोकांना पर्यावरण संवर्धनाचे नियम आणि पद्धती पूर्णपणे माहीत नसतात. या पर्यावरणीय समस्या खरोखरच सोडवायच्या असतील, तर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही एक मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग असलेली एक प्रभावी लोक चळवळ बनली पाहिजे. पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन यांसारखी मूल्य आणि त्याबद्दलची माहिती मुलांमध्ये लहानपणापासूनच रुजवली पाहिजे. शिक्षण आणि जनजागृतीमुळे पुढची पिढी निसर्गाच्या रक्षणाबाबत अधिक जबाबदार होण्यास मदत होईल. पर्यावरण संवर्धनासाठी काही कायदे देखील करण्यात आले आहेत. पहिला आहे वनसंवर्धन कायदा 1980. या कायद्याद्वारे वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. उदाहरणार्थ खाणकामासाठी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जो कोणी या कायद्याचा भंग करेल त्याला 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. हा झाला वनसंवर्धन कायदा 1980. त्यानंतर आपल्याकडे पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आहे. या कायद्याचा उद्देश प्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना शिक्षा करणे हा आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला किंवा कारखान्याला
निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 5 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा किंवा ₹1,00,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो. तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 2010 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.